नमस्कार. आज आपण समुद्र मंथन आणि अमृत प्राप्ती ही कथा ऐकणार आहोत. पण ही कथा ऐकण्याच्या पूर्वी मला तुम्हाला एक विनंती करायची आहे. कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जेणेकरून नवीन-नवीन व्हिडिओज तुम्हाला बघता येतील. चला, तर आता कथेला सुरुवात करूया. देवराज इंद्र आपल्या ऐरावत हत्तीवरून जात असताना त्यांना महर्षी दुर्वास भेटतात. दुर्वास ऋषी इंद्राला एक दिव्य फुलांचा हार भेट देतात. पण इंद्र त्याचा अनादर करून तो हत्तीच्या मस्तकावर ठेवतो. हत्ती तो हार जमिनीवर फेकून तुडवतो. त्यामुळे संतप्त होऊन दुर्वास ऋषी इंद्राला आणि सर्व देवांना श्रीहीन म्हणजेच ऐश्वर्य आणि शक्ती नष्ट होण्याचा शाप देतात. शापामुळे देवांचे तेज नष्ट होते आणि असुर स्वर्गावर ताबा मिळवतात. सर्व देव भगवान विष्णूंकडे मदत मागण्यासाठी जातात. विष्णू त्यांना सांगतात की शक्ती परत मिळवण्यासाठी आणि अमर होण्यासाठी त्यांना समुद्रातून अमृत मिळवावे लागेल. यासाठी त्यांना असुरांशी मैत्री करून एकत्र काम करावे लागेल. देव आणि असुर एकत्र येतात. क्षीरसागराचे मंथन करण्यासाठी मंदार पर्वत रवी म्हणून आणि वासुकी नागाला दोरी म्हणून वापरले जाते. भगवान विष्णू स्वतः कुर्म म्हणजेच कासव अवतार घेऊन समुद्राच्या तळाशी मंदार पर्वताला आधार देतात. मंथन सुरू होताच सर्वात आधी हलाहल नावाचे अत्यंत भयानक विष बाहेर येते. या विषाच्या ज्वाळांनी सर्व सृष्टी जळू लागते. तेव्हा सर्वजण भगवान शंकराचा धावा करतात. शिवशंभू ते विष स्वतः प्राशन करतात आणि सृष्टीचे रक्षण करतात. त्यामुळे त्यांचे कंठ निळे पडते आणि ते नीलकंठ म्हणून ओळखले जातात. मंथन पुढे चालू राहते आणि समुद्रातून एकामागून एक 14 रत्ने बाहेर पडतात. यात माता लक्ष्मी, ऐरावत हत्ती, कामधेनू गाय, पारिजात वृक्ष आणि उच्चैःश्रवा घोडा यांचा समावेश असतो. ही रत्ने देव आणि असुरांमध्ये वाटली जातात. शेवटी भगवान धन्वंतरी हातात सोन्याचा अमृत कलश घेऊन प्रकट होतात. अमृत पाहताच असुरांमध्ये चढाओढ सुरू होते आणि ते देवांकडून कलश हिसकावून घेतात. देवांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण होते. असुरांना अमृतापासून रोखण्यासाठी भगवान विष्णू एका अत्यंत सुंदर स्त्रीचे रूप धारण करतात, ज्याला मोहिनी अवतार सुद्धा म्हटले जाते. असुरांना आपल्या सौंदर्याने भुरळ घालून मोहिनी त्यांना शांत करते आणि देवांना अमृत पाजण्यास सुरुवात करते. स्वर्भानू नावाचा असुर देवांचे रूप घेऊन देवांच्या पंक्तीत बसतो. तो अमृत प्राशन करणार इतक्यात सूर्य आणि चंद्र त्याला ओळखतात आणि विष्णूंना इशारा देतात. विष्णू आपल्या सुदर्शन चक्राने त्याचे शिर धडा वेगळे करतात. पण अमृतामुळे तो मरत नाही. त्याचे डोके राहू आणि धड केतू म्हणून ओळखले जाते. अमृत प्राशन केल्यामुळे सर्व देव पुन्हा शक्तिशाली आणि अमर होतात. ते असुरांचा पराभव करून आपले हरवलेले स्वर्ग आणि ऐश्वर्य पुन्हा प्राप्त करतात. संपूर्ण ब्रह्मांडात आनंदी आनंद होतो.